मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आणि इकडं आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी ऋषिकेशला आवाज देत असेल की असं म्हणून, ऋषिकेश चला लवकर. आणि मग तिकडून गुलाब येतो आणि म्हणतो, वहिनी साहेब कितकं चांगलं जेवण बनवलं असेल तुम्ही. काय करा, प्रवास खूप मोठा आहे, मी तुम्हाला काहीतरी खायला डब्बा भरून देतो. आणि जानकी म्हणते, नको नको गुलाब दादा सगळे एकत्र जात आहेत म्हणून रस्त्यातच वाटेतच काही खाऊन घेईन. आणि मग जानकी गुलाब दादाला बोलते, गुलाब दादा मी तुम्हाला एक काम सोपवले. मी आणि ऋषिकेश दादा जेव्हा घरात नसणार ना तेव्हा घराला तुम्हाला सांभाळायचे आणि घराचे लक्ष ठेवायचे. घरातले लक्षच नाही तर घरातले सर्व माणसांचंही लक्ष ठेवायचे. आणि काय झालं ना तर मग मला फोन करून कळवत राहायचे. ओके. मग ते बोलते आणि मग गुलाब बाबा बोलतो हो. आणि जानकी म्हणते, मी त्या ऐश्वर्यावर घराचं पालन ठेवू शकत नाही. आणि गुलाब म्हणतो वय बहिणी सोहेब सर तुम्हाला मी कळवत राहीन. आणि मग ऋषिकेश तिकडून वरून येतो आणि म्हणतो चला. आणि मग ऋषिकेश तिथं आलेलाच असतो खाली म्हणजे हॉलमध्ये. तर त्याला एक फोन येतो आणि ते फोन असतो ऐश्वर्याचा, पण ते तर कोणी अननोन नंबर असतो. आणि ते ऐश्वर्या एका बाईचा आवाज काढते आणि म्हणते, हॅलो पार्वती आहे का. आणि अधूनमधूनच खोकलत असते. आणि बघ ऋषिकेश म्हणतो, कोण आहे का. पार्वती आहे का ऐश्वर्या म्हणते. आणि ते म्हणते, मी त्याची मैत्रीण सखू असं बोलत असते. आणि ती घरी असली तर फोन द्या बरं तिच्याकडं असं बोलत असते. आणि ऋषिकेश म्हणतो, काय अननोन नंबर आहे काय. आणि मग तो बघतो तर ते अननोन नंबरच असतो. आणि मग ऋषिकेश म्हणतो, सॉरी पण माझ्या घरी पार्वती नावाचं कोणी राहत नाही. आणि मग तिथं जानकी आणि गुलाब येतो. आणि जानकी म्हणते, कोणाचा नंबर होता, कोण होतं फोनवर. मग ऋषिकेश म्हणतो, काय माहीत कोणीतरी सखू नावाची एक बाई होती, ती म्हणू लागली पार्वती आहे का. तर मी म्हणलो की इथं पार्वती नावाचं कोणी राहत नाही. आणि मग जानकी म्हणते, पार्वती तुमच्या आईचं नाव आहे, लक्षात नाही का. आणि बाहेरून ऐश्वर्या ते बोलत असते आणि फोन कट करते. आणि मग तिकडून ऋषिकेशही ते फोन कट करतो. आणि मग ऐश्वर्याकडं सारंग आणि आजी पाहत असतात. आणि बघ ऐश्वर्या त्यांच्याकडं हात इशारा करत असते की इकडे या. आणि मग जानकी डबल बोलते, पार्वती तुमच्या आईचं नाव आहे ना. आणि बघ ऋषिकेश म्हणतो, हो पण ती दुसरी पार्वती असेल ना. मग बघ जानकी बोलते, हो दुसरी बी पार्वती असू शकते, पण तिने इथंच का फोन केला असेल. पण रॉंग नंबर होता ना तो. काय माहिती तिला ह्यात तुमच्या आईशीच बोलायचं असणार. पण जानकी बोलते, पण रॉंग नंबर आणा आणि गेलेल्या माणसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहे ना. कोण कुठली ते सगू आणि ते तुम्हालाच का फोन करते, हे योगायोग आहे ना. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी असा जादू असता का ग की गेलेल्या माणसा आपल्याला फोन करणार आणि तो फोनवर ते राहिलेल्या आठवणी आपल्याला सगळे सांगून देईल, असा जादू असतो का ग. तिने आपल्याला दिलेलं प्रेम आठवणी ते वापस सांगतात, असा जादू नाहीये का ग.
आणि मग जानकी म्हणते जादू नाही पण आशीर्वाद नक्कीच आहे. आणि मग जानकी म्हणते हे तुमचं कडं हे फक्त कडंच नाही आहे, तुमच्या पार्वती आईची शेवटची आठवण आणि आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद मुलाच्या पाठीशी असतोच. ती असताना सुद्धा आणि थोडासा ब्रेक घेते आणि जानकी थोडासा ब्रेक घेते आणि म्हणते नसताना सुद्धाच. आधी ऋषिकेश त्या कड्याला पकडून ठेवतो. आधी बघ ऋषिकेशच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ऋषिकेश म्हणतो पण हे सगळं सोडा, पण आपल्याला उशीर होतोय, आपण निघायचं का? आणि मग त्यावर जानकी बोलते उशीर तर झालायच आहे, पण तुमचे दादा जास्तच हँडसम दिसतायत ना गुलाबदादा. मग हो. आणि मग गुलाबदादा म्हणतात हो एकदम झकास. आणि मग ऋषिकेश म्हणतो आणि मग ऋषिकेशचा फोन येतो आणि ते फोन असतो कुणाचा? ते फोन असतो शरूचा. आणि मग जानकी म्हणते आता चला बरं, खूप उशीर झालाय. शर्वरी माणसांचा 2 कॉल आलेत आणि ह्याच्यावर हे आता 3रा कॉल येतोय. चला लवकर निघूयात. आणि ऋषिकेशला एक फोन येतो आणि ते शर्वरी माणसांचाच फोन असतो, म्हणजे शरूचा फोन असतो. आणि मग जानकी ऋषिकेशला म्हणते चला बरं लवकर जाऊयात. आणि मग जानकी गुलाबदादाला म्हणते गुलाबदादा घराचं लक्ष ठेवा हा. आणि मग गुलाब मान हलवून हो बोलतो. आणि मग ऋषिकेश आणि जानकी घराच्या बाहेर पडतात. आणि मग इकडं छताच्या सीडीवर सारंग, ऐश्वर्या आणि आजी थांबलेले असतात आणि म्हणते चला गेले आता सगळे. आणि मग ऐश्वर्या म्हणते राजा राणी तर गेले, पण राजाच्या आईच्या आठवणी राजा आठवत गेलाय. आणि मग ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेशला त्याच्या पहिल्या आईची आठवण आली आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि मग ऐश्वर्या हसत म्हणते आता प्लॅन नंबर 1 तर झालाय. आता प्लॅन नंबर 1, 2 की आपल्याला ते जानकीचा चमचा आहे का गुलाब, त्याला घरापासून लांब पाठवायचंय. आणि मग आजी बोलते हा. आणि मग सारंग म्हणतो हे काम माझ्यावर सोडा, मी आपल्या ह्या घराच्या मातीच्या म्हणजे ह्या आशीर्वाद बंगल्याच्या मातीच्या दुसऱ्या मातीकडत्या गुलाबला पाठवेन. आणि मग ऐश्वर्या हे ऐकून खूप खुश होते आणि त्या सारंगला ताळी मारते काय असू जा. आणि मग ऐश्वर्या म्हणते आता खाली चला. आणि मग सगळे म्हणते चला 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 चला, म्हणजे की फक्त सारंग आणि आजी. कामून की ऐश्वर्या तर बोलतच होती चला चला. इकडं आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर गुलाब झाडं वगैरे लावत असतो, त्याला पाणी देत असतो आणि गाणं बी बोलत असतो ला 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 असं ते बोलत असतो. आणि तिकडून सारंग येतो आणि मग सारंग म्हणतो काय गुलाब दादा काय गाणे गुणगुणत झाडांना पाणी वगैरे देत आहे? आणि मग गुलाब म्हणतो हो. आणि ते म्हणतो काय ना सारंग दादा, ते मला ना झाडांना पाणी वगैरे देत कामं वगैरे करत ना गाणे गुणगुणायचं खूप सवय आहे. आणि मग सारंग म्हणतो आणि तुला कामं विसरायची बी सवयच आहे. आणि मग सारंग नाही गुलाब खूप भेटतो आणि म्हणतो तुम्ही काय काम दिलं का मला? आणि मग ते बोलतो मी नाही नानासाहेब, मी काम दिलं ना तुला, विसरून गेलास? आणि सारंग हात रेलिंगवर ठेवून म्हणतो
अरे नानासाहेबांनी काम दिलं तर तुला मोठं आणि महत्त्वाचं. आणि मग ते ऐकून गुलाब खूप घाबरतो आणि म्हणतो, मोठं आणि महत्त्वाचं काय होतं ते काम? आणि मग मित्रांनो, तुम्हाला गुलाबसाठी खूप दुःख होत असेल ना. बिचाऱ्याला खूप पिऊ घातले सारंगनी. आणि मग सारंग गुलाबला म्हणतो, असं काय करतोस? नानासाहेब तुला म्हणाले होते ना मला फुलांसाठी 8-10 फुलांचे कुलप घेऊन ये म्हणून, विसरून गेलास का? मग गुलाब म्हणतो, हा आठवलं. आणली कलमा आणली का? मग गुलाब म्हणतो नाही. आणि मग सारंग म्हणतो गुलाबला, तू नानासाहेबचा मार नक्की खाणार आहेस आज. आणि गुलाब म्हणतो, आठवलं. मी काय करतो, बाजारात जातो आणि कलमा घेऊनच येतो. आणि त्यावर सारंग म्हणतो, इथल्या? गुलाब म्हणतो आणि त्यावर सारंग म्हणतो, म्हणजे नाना नक्की मारणार तुला आज. मग गुलाब विचारतो, मग कुठल्या? आणि गुलाब म्हणतो, मग कुठून आणू? आणि त्यावर सारंग म्हणतो, काय रे तू सगळं विसरतो. आपण नवी कोरी कलम कुठून घेतो? पुण्याच्या नर्सरीतून. कुठून? पुण्याच्या. आणि गुलाब पण म्हणतो, पुण्याच्या. आणि म्हणतो, दादा पण मी आता जर गेलो तर उशीर होईल ना, आणि अंधार पण होईन यायला. त्यावर सारंग म्हणतो, होऊ दे ना मग काय हरकत आहे. अरे नानाचं काम झालं म्हणून शाबासकी मिळेल तुला, कळतंय का? आणि गुलाब परत म्हणतो, पण दादा मला जानकी वहिनीनं काम सांगितलं आहे. आणि सारंग म्हणतो, कुठलं? आणि गुलाब म्हणतो, ह्या घरावर लक्ष ठेवायचं आहे. आणि सारंग म्हणतो, अरे मी आहे ना, मी लक्ष ठेवतो, तू जा. सारंग गुलाबला पैसे काढून देतो आणि म्हणतो, हे पैसे घे आणि जा, खा पी मजा कर आणि ये सावकाशी ये. गुलाबला पाठवून दिलं म्हणून सारंग जाम खुश असतो. उड्या मारत घरामध्ये जातो आणि घरामध्ये ह्या दोघी जणी म्हणजे आजी आणि ऐश्वर्या. आजी ऐश्वर्याला म्हणते, नाव नोंदणी नीट कर. आणि ऐश्वर्या तंतन करते आणि म्हणते, हे घ्या तुम्हीच करा. सारंग पळत येतो आणि म्हणतो, चला उठा. तिथला लॅपटॉप उचलतो आणि म्हणतो, चला मैदान साफ झालंय. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो काय झालंय, काय चाललंय तुमचं? आणि सारंग म्हणतो, अहो हे सगळं मी तुमच्यासाठीच करतोय, ऑडिशन करायचंय ना म्हणून साफसफाई करतोय सगळे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग म्हणतो, मग ऑडिशन कुठं होणार? आणि ऐश्वर्या म्हणते, इथे हॉलमध्ये. आजी म्हणते, ऑडिशन मी देऊ का गं? मला ना अभिनय करायची खूप आवड आहे, मी देऊ? हे ऐकून सारंग डोक्याला हात लावतो आणि ऐश्वर्या मिसलेलपणे हसते आणि म्हणते, नका आजी, तुम्ही नका देऊ, आत्ताच एवढा अभिनय करताय. आणि त्यावर आजी म्हणते, काय म्हणलीस तू? ऐश्वर्या म्हणते, कुठे काय नाही. आणि आजी म्हणते, काय बडबडते कोणास ठाऊक. ऐश्वर्या म्हणते, मी एवढंच म्हणते की आपल्याला एक चांगली ॲक्टर हवी. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, मी माझ्या काही माणसाला कामाला लावले आणि काही कॉर्डिनेटरला सुद्धा सांगितलंय, तो काही फिमेल ॲक्टरला पाठवून देणार आहे. आणि त्यावर सारंग म्हणतो, फिमेल ॲक्टर पाहिजेत आपल्याला? आणि ऐश्वर्या म्हणते, हो म्हणजे एखादी फिमेल ॲक्टरच ते करू शकते, कोणीही नाही करू शकत. पार्वती होणं इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून मी ते ऑडिशन ठेवले. आणि त्यावर आजी म्हणते, नाही पण मला काय म्हणायचंय, ऑडिशन सुरू असताना कोणी आलं तर? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, कधीतरी. ऐश्वर्या म्हणते, झालं, चांगलं बोलायला नेहमी मागे असता तुम्ही आणि नाट लावायला पहिला नंबर. आजी म्हणते, शंका आली, नको का विचारायला? ऐश्वर्या म्हणते, हे बघा कोणीही येणार नाही, तसं काहीच होणार नाहीये, डोंट वरी. ऐश्वर्या म्हणते, आई आणि नाना ओवीला घेऊन गेलेत अलिबागला आणि जानकी ऋषिकेश गेलेत शरुताईच्या गावाला. आणि सारंग म्हणतो, मी गुलाबला पाठवलंय पुण्याला, तो संध्याकाळपर्यंत येणार नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, एक्झॅक्टली, आता आपल्याकडे खूप वेळ आहे, आता मस्त एक ऑडिशन घेऊया, एक फिमेल ॲक्ट्रेस काढूया जी मस्तपैकी माझी पार्वती होईल. आणि विक्रांतच्या गावाला सगळे पोचलेले असतात आणि विक्रांत सगळ्यांना म्हणतो, या. ऋषिकेश म्हणतो, गप्पा मारत कसे पोचलो कळलं सुद्धा नाही. आणि जानकी म्हणते, अहो मालती काकू, तुमचं गाव किती सुंदर आहे. आणि एक छोटासा मुलगा, गोलू मोलूसा मुलगा पळत येतो आणि म्हणतो, विक्रांत काका. आणि विक्रांत त्याला पाहून म्हणतो, कार्तिक. आणि विक्रांत आणि तो कार्तिक दोघे एकमेकाच्या गळ्याला पडतात. आणि विक्रांत त्याला म्हणतो, काय रे इतक्या दिवसाच्या नंतर? आणि ते दोघं जण काहीतरी लहानपणचा खेळ खेळतात, एकमेकाचं नाक धरतात. आणि विक्रांत म्हणतो, इतकुसं नाक तुझं? जानकी विचारते, कोण आहे हा? आणि विक्रांत म्हणतो, हा डॉन आहे, डॉन. आणि जानकी म्हणते, डॉन? ह्या गावातली पोरं आहेत ना, त्यांचा हा मोरक्या आहे, कार्तिक. सगळेजण कार्तिकला हाय हॅलो करतात. विक्रांत म्हणतो, माझा मित्र आहे ना तो विनायक? आणि शरू म्हणते, नाही, मला नाही आठवत. आणि त्यावर मालती काकू म्हणतात, अगं तुला आठवायला माहिती तर पाहिजे तो. मालती काकू म्हणतात, विक्रांतच्या शाळेमधला मित्र होता तो. आणि शरू म्हणते, होता म्हणजे? विक्रांत म्हणतो, हो, विनय आणि नेहा. 7 वर्षापूर्वी एक बँगलोरला प्लेन क्रॅश झालं होतं आणि त्यात
त्या दोघांचा आणि सगळेजण शांत होतात. आणि विक्रांत म्हणतो, मग याला सांभाळायला कोणीच नव्हतं म्हणून याला इथे आजोळी सोडलं. मग ऋषिकेश विचारतो, मग इथे कोण सांभाळतं याला? आणि विक्रांत म्हणतो, याचे आजोबा आहेत ना गंगाधर पंत, त्यांच्याकडेच राहतो आणि त्यांच्याकडेच शिकतो. आणि त्यावर तो म्हणतो, 1 नंबर आहे आमची शाळा. जानकी म्हणते, हो का, छान. आणि तो कार्तिक म्हणतो, विक्रांत काका डोंट माइंड. पण ही कोण? तो शरूकडे हात करून बोलतो. आणि शरू म्हणते, मी तुझ्या विक्रांत काकाची बायको शर्वरी काकू. आणि मग शरू कार्तिकला सगळं सांगते आणि सगळ्यांच्या ओळखी करून देते आणि म्हणते, हे माझा दादा ऋषिकेश, ही माझी वहिनी जानकी वहिनी. कार्तिक म्हणतो, ह्यांचं तर मला समजलं, पण मी या दोघांना मामा मामी म्हणू शकतो का? आणि जानकी म्हणते, हो चालेल की. जानकी म्हणते, काही हरकत नाही, तू आम्हाला मामा मामी म्हणू शकतोस. आणि त्यावर जानकी ऋषिकेशला म्हणते, अहो आपण ओवीला आणायला पाहिजे होतं, मस्त गट्टी जमली असती दोघांची, छान खेळले असते दोघंजण. आणि शरू म्हणते, अगदी. ऋषिकेश म्हणतो, 2 आनंदी बडबडे जीव, मस्त करमणूक झाली असती आपली. आणि त्यावर जानकी म्हणते, हो. ऋषिकेश म्हणतो, बरं चला आता आपण आत जाऊ. आणि त्यावर कार्तिक म्हणतो, असं कसं? आणि सगळेजण थांबतात आणि त्याच्याकडे बघतात. आणि तो म्हणतो, आधी आपण देवीच्या देवळात जाऊ. कार्तिक म्हणतो, आधी बाहेरून आल्या ना आमच्या गावामध्ये देवीच्या मंदिरात जातात आणि मग घरामध्ये जातात. मालती काकू म्हणतात, बघितलं किती हुशार मुलगा आहे तो. आणि ऋषिकेश हो म्हणतो आणि सगळेजण हसतात. मालती काकू कार्तिकला म्हणतात, येतोत बुवा, आधी देवळात येतो. आणि कार्तिक म्हणतो, हां आलंच पाहिजे, आज तिथं पूजा आहे आणि तिथे गोड गोड प्रसाद आहे. आणि जानकी म्हणते, हां अच्छा, म्हणून चाललंय एवढं सगळं. ऋषिकेश जानकी म्हणतात, मग तर आता जायलाच पाहिजे. आणि त्यावर विक्रांत म्हणतो, आपण जर कार्तिक बुवाशी बोलत बसलो ना तर अख्खा दिवस निघून जायचा आपला. मालती काकू जानकी आणि शरूला म्हणतात, तुम्ही दोघी जणी ना, आपण आता इथं आलोयच ना तर देवीची ओटी भरून घ्या, खूप जागृत देवस्थान आहे इथलं हे. आणि सगळेजण कार्तिकला म्हणतात, चला बुवा चला आता मंदिरात जाऊया चला. आणि ते तिकडे जातात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सारंग सगळ्यांची नावं लिहून घेत असतो. आणि म्हणतात, ताई तुमचं नाव काय आहे? आणि ती म्हणते, सुलेखा कपूर. ऑडिशनसाठी लाईन लागलेली असते. सारंग विचारतो, कपूर? आणि ती बाई म्हणते, हो, मी शूटिंगसाठी हेच नाव वापरते, कपूर. मी उद्या हिरोईन झाले तर. सारंग विचारतो, ताई ॲक्टिंग येते ना तुम्हाला? आणि ती म्हणते, ॲक्टिंग? मी दरवर्षी नाटकामध्ये काम करते. आणि सारंग म्हणतो, हो का, बरं बरं, बसा बसा तुम्ही बसा, नाव लिहून घेतलं मी तुमचं. 2 नंबरच्याला येतो आणि म्हणते, तुमचं नाव काय आहे? आणि ती सांगते, सीमा लता रमेश. आणि सारंग म्हणतो, मग ही बाकीची माणसं कुठे आहेत? आणि ती म्हणते, अहो मी माझ्या आईवडिलांचं सुद्धा नाव लावतो. सारंग म्हणतो, असं आहे होय. सारंग म्हणतो, पेमेंट एकट्याचंच भेटेल पण. आणि ती त्याच्याकडे पाहते. आणि सारंग म्हणतो, बसा बसा मी तुमचं नाव लिहून घेते. आणि 3 जणी शिल्लक असतात. त्यांना सारंग म्हणतो, थांबा हां जरा 1 मिनिट. तो बाजूला जातो आणि विचार करतो, खूप कठीण दिसतंय हे सगळं, ऐश्वर्याला नक्की पार्वती भेटेल ना? आणि इकडे ऐश्वर्याने कॅमेऱ्याचं वगैरे सेटअप केलेलं असतं. आणि ती आजीला म्हणते, आजी तुम्हाला आता फक्त एकच काम करायचं आहे. आणि आजी म्हणते, माहिती आहे मला, मी माझ्या लहानपणी हे जलचित्र कार्य बघितलेलं आहे. ऐश्वर्या विचारते, कुठलं कार्य? आणि परत आजी म्हणते, जलचित्र कार्य. आणि ऐश्वर्या म्हणते, अच्छा अच्छा, शूटिंग. आजी म्हणते, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, क्या बात आहे. आजी म्हणते, मग? ऐश्वर्या कॅमेऱ्याजवळ उभी असते आणि म्हणते, करून दाखवा. आणि ती आजी म्हणते, हां ठीक आहे, मी करून दाखवते तुला. आणि आजी विदाऊट साईड सोफा असतो कॅमेऱ्याच्या तिथं जाऊन बसते आणि म्हणते, ॲक्शन. आजी आणि ऐश्वर्याच्या दोघीची जरा नोकझोक दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही टी व्हीवर बघा, मस्त आहे. ते मला सांगता येणार नाही, आपण त्याच्यामध्ये वेळ पण नको घालूयात, आपण पुढे जाऊ. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, मी पण काय ह्यांना प्रोफेशनली गोष्ट सांगत बसले. आणि आजीला म्हणते, आजी तुम्ही तिथं नाही का तुमच्या रूममध्ये बसून मोबाईलवर असे बटणं दाबत बसते की नाही, तसंच ह्याला लाल बटन आहे जे तुम्हाला दाबायचं आहे. आणि आजी म्हणते, हे? ऐश्वर्या म्हणते, चालू करायला लाल बटन, बंद करायला लाल बटन. आजी म्हणते, दोन्ही वेळेला एकच बटन? आजी म्हणते, एकच बटन 2दा दाबलं तर काय होईल? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी डायरेक्टर आहे की नाही? आणि आजी म्हणते, हो. ऐश्वर्या म्हणते, मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं. आणि आजी म्हणते, बरं बरं, सोपं आहे, मला वाटलं अवघड आहे काय की, हातचा मळही येतो माझ्यासाठी. आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, आजीनं हे कोणाच्या डोक्यात फेकून मारलं नाही म्हणजे झालं. आणि म्हणते, ऐश्वर्या कूल डाऊन. आणि ती पुढे म्हणते, ऐश्वर्या तू डिरेक्टर आहेस आणि आज तुला तुझी परफेक्ट पार्वती कास्ट करायची आहे. आणि इकडे विक्रांतच्या गावामध्ये सगळेजण देवळात आलेले असतात. मालती काकू शरू आणि जानकीला म्हणतात,
या मंदिराची एक प्रथा आहे. देवीची मनोभावे ओटी भरायची आणि ओटी भरताना कोणाच्या अंगामध्ये देवी जर आली तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि ती जे काय बोलते ना ते शांतपणे ऐकून घ्यायचं, कारण तिच्या तोंडून देवीच बोलत असते. मग मालती काकू म्हणतात भरा ओटी आणि जानकी ओटी भरायला घेते आणि ओटी भरत असतानाच एक जणीच्या अंगामध्ये देवी येते आणि तिचा जल्लोष चालू असतो. देवी यायचा उदो उदो, देवी यायचा उदो उदो. सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ती देवी बोलते, आईची कृपा आहे तुमच्यावर, हरवलेली व्यक्ती वापस येणार आहे, देणारा संकेत टाळू नका. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये.